बऱ्याचदा आता एस्पेशली यंगस्टर्समध्ये लोक स्मोकिंगचं प्रमाण, ड्रिंकिंगचं प्रमाण तर ते मेन्शन करत नाहीत, सांगत नाहीत. त्यांनी काय फरक पडतो? ते सांगितलंच पाहिजे. म्हणजे एखादा माझ्याकडे आलेली केस आता परवाची, लिव्हर सिरोसिसमुळे क्लेम आला, क्लेम इज नॉट पेएबल, रिजेक्टेड. ओके. आणि त्याचं डॉक्युमेंटमध्ये की फॅटी लिव्हर, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. नॉन अल्कोहोलिक शब्द स्पेसिफिक लिहायचं कारण काय? नॉन अल्कोहोलिक कसं दिलं? त्याच्या कुठल्या टेस्ट घेतल्या का? कारण ते अल्कोहोलिक आहे आम्हाला ते डॉक्युमेंटवर कळतं की स्पेसिफिक जेव्हा मेन्शन होतं तेव्हा संशय येतो. आणि कंपन्या खूप बारकाईने बघतात, कारण कंपनीचं अस्तित्व अवलंबून आहे. कंपनीला राईट क्लेम द्यायचे आहेत आणि चुकीचे क्लेम नाकारले तर ते सवय होणार आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही जर ड्रिंक्स घेत असाल तुम्ही मेन्शन करा. तुम्ही जर आठवड्यात 1 पेग घेत असाल मेन्शन करा. पण तुम्ही दिवसाला 4 पेग घेत असाल तरी मेन्शन करा. त्याने काय होणार आहे, एक तर रिजेक्ट होईल, लोडिंग होईल कदाचित, पण पॉलिसी क्लिअर असेल. नाही मिळेल तेही तुम्ही क्लिअर असा मेंदूत की डोक्यात की आपल्याकडे क्लेम मिळणार नाही कारण आपली पॉलिसी नाहीच आहे. पण तुम्ही खोटं बोलले, पुढे क्लेम मिळत नाही. आणि लिव्हर सिरोसिसचे मी मोठे क्लेम घेतले, लिव्हर ट्रान्सप्लांटचा माझ्याकडे क्लेम आहे, 25 लाखाचा क्लेम आहे. विचार करा. त्याच्यामुळे ड्रिंक्स घेत असाल, सिगरेट्स घेत असाल, हे मेन्शन केलंच पाहिजे. त्याची फ्रिक्वेन्सी, त्याचा व्हॉल्यूम काय घेतात काय नाही, क्वांटिटी, हे मेन्शन केलंच पाहिजे. आणि या गोष्टी आवश्यकच आहे, हे लपवून चालत नाही.